महिला लोकांमध्ये सूचना आहे ते जे मडके आहे त्याच्यामध्ये गरम पाणी आणि त्याच्यामध्ये केमिकल टाकलेले ते सांगू नका, त्याच्यामध्ये हात लावू नका, हात वाजू शकतो. ते मडक्यामध्ये हात लावू नका, गरम पाणी. दुसरी दिशा कोणाकडे जो माईक आहे कॉर्डलेस माईक, तो माईक घेऊन या. कॉर्डलेस माईक कोणाकडे आहे तो माईक इकडे पोस्ट करा.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जो जाणेल भगवंत तया नाम बोलिले संत, जो शाश्वत अशाश्वत निवाळा नाही, जो जनामध्ये राहिले परंतु जगावेगळ्या गोष्टी सांगे, तयाच्या अंतरी ज्ञान लागे ज्योती सांगू। बंधनो या भौरूपी संसारामध्ये जीवन जगत असताना, या अंधकारामध्ये जीवन जगत असताना, या अज्ञानामध्ये जीवन जगत असताना आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे एका ज्ञान ज्योतीची। त्याच्या माध्यमातूनच आपल्याला आपला जीवनाचा मार्ग सापडणार आहे। पण तो मार्गदर्शक म्हणून श्री गुरु या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे। एकदा या सभेला सुरुवात होण्या अगोदर आपण सर्वज्ञाचा जय घोष या ठिकाणी करणार आहोत। एकदा मोठा जयजयकार करून आपण या सभेला प्रारंभ करणार आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर असं म्हटलं जातं की परमेश्वराच्या नामाने आपली वाचा पवित्र होत असते। निश्चितच आपण जयजयकार करून आपली सर्वांची वाणी पवित्र झालेली आहे। स्वामींच्या काळापासून आमच्या पूर्वजांनी जो पौते पर्व काळ स्वामींच्या ठिकाणी केला, श्रीपीडी अवस्था गोसाव्यांना समोर ठेवून पौते सुपारी अनेक द्रव्य पुष्प सुगंधित द्रव्य अर्पण करून देवाच्या ठिकाणी तो अवसर केलेला आहे। तोच अवसर आज आपण आपल्या श्री गुरुला समोर ठेवून त्यांची आठवण म्हणून आपल्या पूर्वजांनी घडवलेला जो अवसर आहे तो अवसर आपण त्या ठिकाणी अनुभवतो आहे। बंधूंनो, या ठिकाणी बरेचसे अधिकारी
या संस्थेच्या माध्यमातून आचार्य प्रवर्तन योगदानाच्या माध्यमातून लहान युवक या ठिकाणी पंथाची धुरा आज राखत आहेत. त्यातले काही राजहंस या ठिकाणी आलेले आहे. आलेल्या सर्व आपल्याला तो जोरदार टाळ्यावर आपण याचा स्वागत करायचं आहे. विलंब न करता मी या ठिकाणी आमंत्रित करतो परमपूज्य परमात्म्या सध्या महंत श्री कानळकर बाबांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आपले काही जुने अनुभव असतील ते जुने अनुभव या सभेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सांगायचे आहे असे आपल्याला विनंती करतो. जोरदार त्याचा टाळ्या वाजवूया. परमपूज्य आदरणीय श्री कानळकर बाबांचे आहे संगीत उत्कृष्ट सूत्रसंचालक आहे असे बाबांना विनंती आपण आपल्या विचाराला प्रारंभ करावा. पैकी
90% लोक सगळ्यांनी मामांना तिथे वांबोरी काम ठेवलेलं आहे. आमचं ते भाग्य नव्हतं, आमच्या त्या गोष्टी भाग्यात नव्हत्या, या पवित्र भूमीमध्ये रहवास करावा हे आमचं भाग्य नव्हतं. पण आम्हाला मामांचं संविधान जे आहे ते संवत्सरला लाभलेलं आहे. आणि या दोन ठिकाणचा विचार जर केला तर संवत्सरचं श्री मामाजी आणि वांबोरीचं श्री मामाजी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आम्हाला दिसतो आहे का? अरे बाबा, त्या दोन्ही मामांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज इथे उभा राहून बोलतो आहे, पण अक्षरशः सांगतो मला बोलताना भीती कधीच वाटली नाही, अजूनही वाटत नाही. पण इथे बोलताना अक्षरशः मला आत्ताही घाम येतो आहे. कारण एक आहे वांबोरी संवत्सर श्री मामांचं जे एक नियमामध्ये आजही आहे, यात शंका नाही. पण मामांबद्दल जर सांगायचं तर खूप काही बोलण्यापेक्षा थोडंसं सांगेल. मामांना सर्वात जास्त जर काही आवडत असेल ना, आणि मामा एकदम हे जर काही पाहिजे असेल तर मामांना सगळ्यात अगोदर आपल्या शिष्यामध्ये त्याची उठबस ही खूप आवश्यक आहे. उठबसेमध्ये जर शिष्य चुकला ना तर श्री मामांना ते कधीच आवडत नाही. मग समोरचा शिष्य आता किती मोठा असला तरी मग मामा त्या ठिकाणी इतर वेळेस मामा बोलणार नाही, इतर ठिकाणामध्ये बोलणार नाही. पण उठ बैस करण्यामध्ये जर शिष्य चुकला तर मात्र मामा त्याच क्षणाला त्याला लगेच सावध करत असतात. हा माझा तरी व्यक्तिशः अनुभव आहे. आणि आपण सर्वांनी ते कदाचित अनुभवलं असेल की श्रीगुरू समोर जाताना आपण पाऊल कसं असावं, श्रीगुरू समोर जाताना आपण ती गप्पी मानेची उंची किती ठेवा, मानेची डोळ्याची नजर कुठे ठेवावी, श्रीगुरू समोर जाताना आपल्या खांद्यावरचं उपकरण मॅट्रिक वगैरे जे काही आपण घेत असेल ते एका खांद्यावर असेल, हातात असेल की समोर नसावं. या बारीक सारीक गोष्टी आहेत. आता तुम्हाला जास्त सांगता येणार नाही, पण संवत्सरला मात्र या गोष्टीवर मामाचा कटाक्ष होता. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्या काही सवय आपल्या अंगवळणी पडलेल्या. कारण आता बरोबर अशा आहे का शास्त्र वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या गरजेच्या आहेत, पण समाजामध्ये वावरत असताना, व्यवहारामध्ये वावरत असताना आपल्याला सगळ्यात गरजेचं आहे आपली उठबस. हा मामांचा पहिल्यापासूनचा कटाक्ष आहे. समाज तुमच्याकडे ज्ञान किती आहे, आचार किती आहे, तुमच्याकडे देवपूजा किती महत्वाची आहे, तुमच्याकडे किती ग्रंथ आहे हे नंतर आपण नंतर आहे. पण सगळ्यात अगोदर समाज व्यवहारातील व्यवहारातील लोक किंवा दैवातील आपण त्या मार्गामध्ये गेले तर कुठेही नंतर सगळ्यात अगोदर आपलं काय बघितलं जातं, आपली उठबस बघितलं जाते. हा श्रीगुरूंनी घडलेला मार्ग आहे. ही उठबस अतिशय महत्वाची आहे. आपण कुठे बसलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, आणि त्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी होणार आहे. आणि म्हणून मामांनी असं खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एक छोटासा मामांबद्दलचा एक छोटासा अगदी छोटासा अनुभव सांगतो आणि मी माझा विचार या ठिकाणी पूर्ण करतो. मला 10 मिनिटं दिली आहेत, त्याचे 6 मिनिटं माझी झालेले, राहिले 4 मिनिटं शिल्लक. एक वेळचा प्रसंग आहे. मी माझा व्यक्तिशः उल्लेख करणार आहे, नाव उल्लेख करू नये असा संकेत आहे. मामांचे श्री मामांचे शिष्य आहेत, अगदी उच्च पदावर आहे, आता विद्यमान उच्च पदावर आहे. आणि होतं काय कधी कधी का आपण इतर वेळेस वावरत असताना समाजात आपली उंची मोठी झालेली असते, कदाचित आपली माझी नाही बाकी सर्वांची उंची मोठी झालेली असते. आणि मग ते समाजामध्ये वावरत असताना आपल्यामध्ये विशिष्ट प्रकारचं काय त्याला म्हणतात की वेगळ्या प्रकारचा एक अहंकार आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो. आपण ताकमध्ये चालणं, ताकमध्ये बोलणं हे समाजामध्ये, पण होतं काय ती सवय अंगावरती पडल्यामुळे कधी कधी आपण मार्गामध्ये आल्यानंतर श्रीगुरू समोर आल्यानंतर आपण विसरून जातो की आपण आपल्या श्रीगुरू समोर आहोत, त्या मामांसारख्या श्रीगुरू समोर आलेलो आहोत. असा कदाचित थोडासा विसर पडतो. असा विसर एक आमचे गुरुबंधू आहे, ज्येष्ठ आहे, त्यांना असा विसर पडतो. घरात गुरुबद्दल आदर आहे, शंका नाही, कुणाच्या शंका नाही, श्रीगुरूबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे, शंका नाही. पण त्या भावनेच्या घरामध्ये ते जसे आले मामांना दंडवत करायला गेले, पण दंडवत करत जात असताना त्यांच्या खांद्यावरचं उपकरण मात्र तसंच नाही. मामा काहीच बोलले नाही, मी सोबतच होतो. खांद्यावरचं उपकरण मामांना दंडवत करत
त्याप्रमाणे सगळं झालं. मामा फक्त बघत होतो आणि बघत असताना तरी आमच्याकडे काही घेण्यात एक विषय होता तर आमच्याकडे बघतच नव्हतं. पण ज्यांच्या खांद्यावर उभं होतं त्यांच्याकडे बघत होतो. योग नशीब आमचं चांगलं की त्या दिवशी आम्ही उपरणं आपल्या गाडीत दिसलो होतो. नाही तर कदाचित त्या दिवशी आमचं इथेच झालं असतं, कारण आम्ही काही केले नाही. पण मामा सारखेच बघायचे, कुणाच्याच लक्षात येईल. आम्ही सर्व बोलतोय शेण मारायला बाकी चालू आहे, पण मामा फक्त त्या ज्यांच्या खांद्यावर उभं होतो त्यांच्याकडे बघत होते. आणि बघत असताना शेवटी ते लक्षात आलं नाही. आता इतर मामा आता या गोष्टीबद्दल न बोलणं त्यांना शक्य नव्हतं. आणि म्हणून श्री मामांनी त्याच क्षणाला सांगितलं, उठा, बाहेर जा, उपकरण पाणी ठेवा आणि मग घरात घाला. शेवटी सांगावं लागलं. तिथे आपण नाही वाटला, तिथे असं वाईट नाही वाटलं, आदर असतो, आदर वाटला होता अजून आणि अभिमान वाटला की आम्ही अशा गुरुचे शिष्य आहोत की जे गुरु आम्हाला आमच्या चुका सांगताना आमचा चुकांबद्दल तुमची विचार करत आहे, आम्ही सुधरत आणि योग्य दिशेला चाललो. म्हणून श्री गुरुचा जो अट्टहास आहे तो एवढाच होता. आणि त्या प्रसंगातून एक शिकलो की तेव्हापासून जेव्हा कधी श्री गुरु समोरच नव्हते पण आपल्या पंथातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुद्धा जात असताना आमच्या खांद्यावरचं उपकरण अगदी बाजूला पडलेलं असतं. ते पडावं हा मामाने दिलेला संदेश आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या मानतात, पण या ठिकाणी मला दिलेल्या संदर्भामुळे मी या ठिकाणी थांबतो. आपण मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्यामुळे सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि श्री मामांना या ठिकाणी बोलवतो. सूत्रसंचालकांनी बोलण्याची संधी देतो आणि आपले व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय श्री सद्गुरु सारखा सदा पाठी राहा, इतराच्या लेखा कोणतरी राजियाची कांता काय भीत मागे, मनाची या जोडे सिद्धी पावे. बंधूंनो, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय श्री नारायणेश्वर बाबाजी यांच्या विचारातून यांच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं बाबा आपल्या विचारातून मांडून गेले. आजही वांबोलीचे म्हणजे समस्यांचे वांबोलीचे शिष्य ज्या गोष्टी मामातून शिकायच्या ते अजून सुद्धा मामाच्या अनुकरणातून शिकतात हे आपल्या सर्वांच्या वर्तनातून दिसून येतं असं मला तरी वाटतं. आम्ही तरी कधी समस्या वापरून याचा भेद दिला नाही, परंतु आजही मामा ज्या पद्धतीचे वामून समस्याला कडक होते आजही त्याच्यापेक्षा जास्त कडक आहे. फक्त मामा दाखवत नाही. तुम्हाला जर आढळवायचं असेल तर एखादी चूक करून मामापाशी जा, मग तुम्हाला कळते मामा त्याचे नियमाने कडक आहे. असो अतिशय सुंदर विचार या ठिकाणी परमपूज्य आदरणीय श्री काकणस्कर बाबांनी मांडले. जोरदार टाळ्या बाबांच्या विचारासाठी. यानंतर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूज्य आदरणीय श्री जितेंद्र दादाजी जांभूळकर दादांना विनंती आहे. खरं तर त्यांच्याकडे आम्ही बोलायला पाहून त्यांच्याकडे शिकलो असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू उत्कृष्ट प्रवचनकार आहे, सूत्रसंचालक आहे. नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये अत्युत्तम त्यांचा सिंहाचा वाटा असतो अशी दादाजी जोरदार टाळ्या परमपूज्य आदरणीय श्री जितेंद्र दादाजी. दयानवासे गुरुप्रदा जे दाखविले आनंद त्यांना उपकारण फिटे मुक्तदा देवा परमानंदा तुझे देवा परमानंदा तुझे सर्वज्ञ श्री चक्र स्वामी जय. गुरुपूजन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ गुरुबांधव, त्याचप्रमाणे या पर्वाला उपस्थित असलेले सर्व सदाची ग्रामस्थ, आचार्य श्री बद्दल बोलायचं म्हणजे काय बोलावं आणि कसं बोलावं हे एक अंतरस्थ कोड निर्माण होतं. मामा कधी स्वतःला मी हे संबोधन करत नाही. मामा सुद्धा मामांविषयी मामा कोणी तिसरेच आहे हेच अनेकदा मामांच्या बोलण्यातून अनेक वेळा लक्षात आलं. आम्ही प्रत्येक वेळा मी आणि माझं हा भाव आमचा कधी नष्ट होत नाही, पण मामाने मात्र मामांचे विचार
हे मामाच कोणी वेगळे आहे आणि हे मामा जसे आहे तसेच अबाधित ठरलेले आहे. मामाचे शिस्त, मामाचे विचार, मामाचे नियम, मामाची नियमावली, म्हणजे मामा हे व्यक्तिमत्व एक स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे. आपणही मामांसारखं व्हायचं. आपल्याला मामांसारखं अनुकरण जरी करता आलं, मामाच्या विचारामध्ये बसण्यापेक्षा मामाच्या आचाराची अनुकृती जरी आपण केली तरी काहीतरी अंश आपल्यामध्ये उतरला, अशी थोडाला मनाला समाधानी व्यक्त करता येईल. म्हणून संवत्सराला पहिल्यांदा आलो. शालेय शिक्षण झाल्यानंतर ब्रह्मविद्या शाळेमध्ये काय नियम असतात, मामाच काय आहे ते मामा फक्त ऐकून होतो, मामा कधी पाहिले नव्हते. अनेकदा अमरावतीला आमच्या मित्र पत्र पाठवत असताना बऱ्याचदा गडबड व्हायची, कारण अमरावतीला जे मोठ्यांचे मामा होते, जे लहानांचे मामा होते ते मोठ्यांचे दादा होते. तसंच आम्हाला वाटायचं संवत्सराला लहानांचे मामा तेच असतील, मोठ्यांचे दादा तेच असतील. म्हणून पत्रामध्ये घ्यायचो मामानंतर दोन दादांना. मित्रांनी सांगितलं अरे मामा आणि दादा इथे एकच आहे, दादा कोणी वेगळे, मामा मामाच आहे. आणि मग संवत्सराला अभ्यास आल्यानंतर लक्षात आलं हे मामा आहे. पण अभ्यासाच्या वेळेला लक्षात आलं नाही मामा साधे. व्यापाराच्या वेळेला वाटायला मामा साधे नाही, रात्रमाळीच्या वेळेला वाटायला मामा साधे नाही. बेल वाजायची रात्रीच्या पाळीची, जर दांडा वाजला नाही तर दुसऱ्यांदा बेल वाजायची, पुन्हा दांडा वाजला नाही दुसऱ्यांदा मामाच पकडायचे. कुणाचं पाळी आहे, कुणाची मार्गसेवा आहे. आणि सेवेच्या बाबतीत मामाने कधी दुर्लक्षपणा पूर्ण घेतलेला नाही. ज्यांनी दुर्लक्ष केलं त्याला पाळत घेतल्याशिवाय राहिलं नाही. अशा पद्धतीचं या पद्धतीचं शिक्षण आजही आहे. एवढेच आहे आपल्याला ते आपण पुढे गेल्यामुळे मामांच्या निकट, मामांनी आपल्या प्रकृतीला म्हणजे कडकपणाला सौम्यता दिली आणि त्याच्यासाठी बरीच अशी सवलत दिली. आणि त्या काळात आम्ही ऐकून होतं की मामा भोट देत असताना मामा मनच सुद्धा घेत होते. आमचं बाकी एवढं की आम्ही आलो मामाने म्हणून बदलेलं, आम्हाला बरं वाटायला घरात शाळा एवढी घडवत मामाने काय मामाने मला स्वतःकडे घेणं करून टाकलं. अशा पद्धतीनं म्हणजे आमच्या विचारांना मामा समोर वाटायला लागले, आम्हाला आमच्या सोयीचे वाटायला लागले. वास्तविक मामा मामाच आहे. मामांचे जे शिस्तबद्ध नियमावली आहे त्यामध्ये किंचितही फरक नाही. मामा कधी आजारी पडलेले आम्हाला दिसले नाही, मामाने कधी ताप आलेला आम्हाला दिसला नाही, मामा कधी थकलेले आम्हाला दिसले नाही. आणि अनेक दिवस थकलेले दिसले तरी मामाने कधी ते दाखवलं नाही. आम्हाला थोडासा तापाला जरा गोळी देतात. व्यापाराच्या वेळेला आम्ही म्हणतो मामा मी आजारी आहे, माझा जरा व्यापार सोडवा. म्हणजे आपल्यावर जे काही आलेले नियम आहेत त्या नियमापासून आपण दूर होतो. परिणामाला हे शिकवलेलं आहे. या पद्धतीनं जे शास्त्र आपण अभ्यासलं ते आपल्या बरोबरे का होईना, दिखाव्यातून का होईना, दाखवता येतं की नाही या पद्धतीने का होईना आपण जरा नंतर व्हावं, मजबूत व्हावं, जरा किंवा सोडलं घ्यावं. आणि म्हणून एक गोष्ट मामा सांगायचं, ती गोष्ट मी इथे त्या ठिकाणी बोलावली की एक राजा असतो आणि तो राजा आपल्या प्रदेश कसा आहे, परिसर कसा आहे, आपली जी प्रजा आहे ती कसं आहे हे पाहण्यासाठी जेव्हा येतो त्यावेळेला याच राज्यामध्ये एक चोर म्हणून येतो. पण त्या चोराला त्या राजाची खासियत लक्षात येते आणि मग तो चोर आपण या राज्यामध्ये चोरी करण्यापेक्षा आपण राजाला खुश करूया. राजा काय घेईल, राजा खुश कशाने होईल तर राजा सात्विक आहे, राजा धार्मिक आहे, राजा संतांचा सन्मान करतो आणि म्हणून आपण संतांचं सोन घ्यावं म्हणून त्याने सोन धारण केलं. आणि ज्या दिशेने राजा येणार होता त्या दिशेने संतांचं सोन घेऊन ध्यानस्थ बसला. कोण सोन. आणि मग जटाविटावर अडकलेल्या प्रावरण घातलेलं अशी लहान गळ्यातली गाठी हातामध्ये सोडून आपलं स्मरण चालू आहे, डोळे मिटून राजा आलाय. राजाने पाहिलं, राजा प्रभावित झाला. आपल्या राज्यामध्ये एक महान संत आलेला आहे आणि तो राजा येत असताना
आपल्याला सोन्याची घोडी दिली आपल्याला पण आपण जे सोंग धारण केलेलं आहे या सोंगाला राजा प्रभावित झाला हे सोंग आपल्याला अंतरशी उठवता आला राजा ऐकला आपल्याला आणि म्हणून तो मनात दुःखी झाला दुसऱ्या दिवशी घरात पोहोचला ती सोन्याची कवडी राजाला परत केली आणि आपला परिचय दिला सरकार मी एक चोर होतो पण आपली माहिती ऐकून आपण कशाला प्रभावित होता आपण संताला प्रभावित होता म्हणून मी ते सोंग धारण केलं आणि त्या ठिकाणी ध्यान करून बसलो खरंच आपण प्रभावित झाला आपण माझं दर्शन घेतलं मला सोन्याची मोहर अर्पण केली आपण निघून गेला मला माझी चूक कळाली मी कोण होतो एका कृत्याने एका सोंगाने माझ्यामध्ये तुमची समस्या आली हेच सोंग आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवता आलं तर ते गुरु आपल्याला आशीर्वाद या पद्धतीचं ते सोंग साकार केल्याचं समाजात आपणच आपण अनुभव आणि या पद्धतीने आपले जीवन धन्य व्हावं यासाठी गुरुंचा आपल्या यासाठी आपला हा प्रयत्न आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत सगळीसाठी व्यक्त करतो आणि मला जी काही जणांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानव या ठिकाणी सांगतो भगवान श्री सत्यदेव स्वामी धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या आपल्याला आवाजासाठी वाजवायचे आहे या वाघोली शक्तीमध्ये अनेक प्रसंग घडलेले आहेत ज्यावेळेस या मार्गामध्ये आश्रमामध्ये पाण्याचा म्हणजे येण्याचा जो योग प्राप्त झाला त्याबद्दल प्रामाणिकपणे सांगतो की इथं येण्याच्या अगोदर खरोखर काहीच कळत नव्हतं पावलं कशाला म्हणावं थोडं कशाला म्हणावं याचा सुद्धा फरक माहिती नव्हता ज्यावेळेस आला पंक्तीला आलो त्यावेळेस या मार्गामध्ये वेगवेगळे पदार्थ बघायला आले खरं तर एक महिन्याला गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे एक पांढरा कोणाच्या मार्गामध्ये पाहायला येत होता आणि पंक्ती एकदम जवळ जवळ बसलेला असायचा आणि तो जो गुलाबजाम म्हणजे आज काय झालं त्याला रसगुल्ला म्हणतात तो रसगुल्ला तो खायचा कसा हे सुद्धा एका तोंडात टाकलं ते तोंड बंद करून घ्यायचं आणि मग चावायचं तर अशा प्रकारचे काही छोटे छोटे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा या आश्रमाच्या माध्यमातून आपल्याला बघायला शिकता आल्या यानंतर आपला पुढचा वक्ता परमपूज्य परमाचार्य महानुभाव पंथातील अतिशय उत्कृष्ट वक्ते प्रवचनकार सूत्रसंचालक आदरणीय श्री अविरत बाबांची मोठी बाबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आमच्या सर्व श्रोत्यांना या ठिकाणी मंत्रमुग्ध करावं जोरदार टाळ्या बाबांसाठी वाजवायच्या आहेत महाशिवरीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर त्यांची व्याख्यान प्रवचन पदयात्रा त्यांची चालत असते आणि अतिशय उत्कृष्ट असे असलेले प्रवचनकार आदरणीय श्री बाबांची बाबांना विनंती आपण आपल्या उच्चारांना प्रारंभ करावा देवा परमानंदा देवा परमानंदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय स्वतंत्र आमचा घेतलेला आहे कारण आपला आमचा उत्साह आजचा उत्साह तिकडे चाललेला उत्सव आचार्य श्री बाबांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहण्यासाठी आपल्या अंतःकरणातला उत्साह हे पाहता माझ्या बोलण्याचा उत्साह तितका वाढेल असं मला वाटत नाही
आणि मी जर उत्साहाने बोललो नाही तर तुम्हाला काही उत्साहित होण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी फक्त बोलत राहतो, तुम्ही फक्त ऐकत राहा, वाटल्यास इकडे तिकडे पाहत राहा, शांत राहू नका. कारण मी शांत राहा असं म्हणणार नाही, शांत राहण्याचं कोणी वातावरण नाही. म्हणून आज या गुरुपूजन प्रसंगाच्या निमित्ताने प्रातस्मरणीय विद्या वाचस्पती परमादरणीय परमश्रद्धेय आचार्य अनेकांच्या जीवनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवणारी त्या ज्योतीपैकी एका छोट्याशा तिरकाचा मीही हकदार आहे. या स्वाभिमान अशा या ज्ञानकर्मी असलेल्या आचार्य श्री मामाजींच्या गुरुपूजनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु बांधव, वास्तविक बंधू आणि भगिनींनो, तपस्वी माता भगिनींनो, आचार्य श्री मामाजींवर बोलण्यापेक्षा मामाजींना आता मला वाटतं फक्त बघणंच कृतकृत्य झाल्यासारखं होतं. कारण 20 वर्षापूर्वी काही गोष्टी मामा शब्दाने सांगत होते त्या आता मामांच्या आबोळ्यातून समजतात. मामांचा आबोळा सुद्धा अशा प्रकारचा आहे, बोलणे नाहीच तसे आबोळ्यातही वाहणे आहे. मामांच्या आबोळ्यामध्ये काय असतं, बोलणे नाहीच तसे आबोळ्यातही वाहणे आहे. हे आपल्या मनातले वारही भारतीय घेणे आहे. कारण आता आदरणीय माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय मंत्री कांगडस्कर बाबा यांनी या ठिकाणी सांगितलं की मामाजींचं पूर्वीची शिस्त आणि आताची शिस्त. मला असं वाटतं की कोणत्या शिक्षणाच्या डोक्यात काय शिस्त लक्षात घ्यावं. बंधूने सांगितलं होतं बघा बाबा, मामांची पूर्वीची शिस्त आणि आताची शिस्त याच्यामधला फरक पाहण्याऐवजी कोणत्या बंधूच्या डोक्यात काय शिस्त याचं अगोदरच मामाला कळतं. म्हणून त्याला काय सांगितलं पाहिजे हे मामा शब्दाने सांगण्याऐवजी दृष्टीने सांगत असतात. हे अगोदर आपल्या डोक्यात शिकलं पाहिजे. जेव्हा आपल्या डोक्यात शिकले आपल्या तेव्हा निश्चितच मामाजींना अनुभव असा अर्थ होतो. मामाजींना काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आवडत नाही म्हणजे नाही, त्याच्या शिकायला त्यापैकी बरेच वेळा आपण ऐकत असतो वेळ शिक्षण मामाला करत नाही. शिष्य कोणी असो, मग तो शिष्य असो की पट्ट शिष्य असो, पट्ट शिष्यात पण फरक पाहिजे का आपल्याला. ज्येष्ठ बांधव अपमान आलेला आहे. पट्ट शिष्य होण्याचा बरेच जण प्रयत्न करतात, त्यांना प्रयत्न करून होता येत नाही. परंतु काही पूर्वीचेच पट्ट असतात आणि मामा त्यांना जवळ माझा पट्ट शिष्य म्हणतात. अनेक वेळा पट्ट एका तरी तो पट्ट सोडत नाही. असा पट्ट शिष्य त्याला सुद्धा मामाची आरती तो जरी असला तरी वेळेच्या बाबतीत त्याच्याशी कर्मचारी मामांनी केली तरी पाहिजे नाही. आणि मला वाटतं मामांच्या सहवासात आलेल्या कुठल्याच बंधूंनी ते अनुभवलं नसावं. त्याचप्रमाणे मामाजींच्या काही गोष्टी अशा प्रकारच्या आहेत की मी नेहमी म्हणत असतो त्या गोष्टीवर मला थोडंसं दिसतं एक दिवस आणि मी नेहमी सांगत असतो. माझे काही मित्र आहेत म्हणजे बाबा तुम्ही नेहमी ते थोडंसं सांगतात, परंतु मामाजी 2 वेळा अशी मान हलवून आणि अशा प्रकारचा हात करून म्हणतात असू दे, आपल्या त्याला मोठं म्हणल्याने त्याला जर समाधान मिळतंय ना, आपण का बरं लहान व्हायचं. त्याला संस्कृतमध्ये एक छोटंसं सुभाषित आहे, त्याला असं म्हटलेलं आहे की प्रिय वाक्य प्रधानेन सर्वे कुशलती दंतः, प्रिय वाक्य प्रधानेन सर्वे कुशलती दंतः, तस्मात् तदैव वक्तव्यं वचने आदरेण. जर का गोड बोलल्याने पुढचा माणूस संतुष्ट
आनंदित होतो. मामाजी माझ्याकडे या शिवणस्थळीचा विशेष आहे. या शिवणस्थळीच्या विशेषामध्ये निवडून आवडतो बाळाला. इथे या बाजूला काय माहिती का बुढा, या बाजूला काय माहिती का मामाजी यावर प्रतिक्रिया देत हो खूप छान. मग मी म्हटलं मामाजी कसं हो? मामाजी म्हटलं या एका हातामध्ये आणि खाली गेलेल्या त्या मामाजींच्या नेत्रामध्ये एवढी मोठी ताकद आहे की असू दे ना प्रिय वाक्य प्रधान सर्वे कृष्णांची जनता कशाला आपण दरिद्र व्हायचं? त्याला पुष्प भर वाटतं ना आपणही मजेत राहील. आजची आत्ताच्या या कालचा प्रवासाचा अनुभव मी माझ्या डोळ्यांनी अनुभवला आणि तिथून उठल्यानंतर मामाची काठी देखत देखत चालले होते. प्रत्येकाला धडपड होती, मी आता मामाजींचा हात पकडे, मी आता मामाजींचा हात पकडे. किती लोकांनी मामाजींना असा हात पकडायच्या बाळाने हात दाखवलेला आहे, पण तरी सुद्धा ही धडपड मामाजी ओळखून आहे. आणि या हात पकडण्याच्या धडपडीमध्ये मीही थोडासा पुढे सरकतो. मामाजीने हात काही दिला नाही, परंतु म्हटले बरं का वा ऐकायला जड जातं काय असं मला म्हटलं. ऐकायला जड जातं काय तुम्हाला? म्हणजे समोरचा माणूस चुकीचं सांगतोय आणि आम्ही त्याला म्हणतो बरोबर आहे बरोबर आहे, खूप छान आहे, मस्त आहे, कुठं आहे भावा, तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला जड जाते काय ऐकायला? म्हटलं नाही मामा, जी गोष्ट आपल्याला जड जात नाही, जी गोष्ट ऐकून आपण प्रसन्न होता, आपला प्रसन्न चेहरा पाहून आम्ही आमची जीवनाची दिशा, आम्ही आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर पुढे राहा, कधी कमी येऊ नका, त्याला सन्मान द्या. वाटल्यास त्याचं काही चुकत असेल तर त्याला व्यवस्थित आपल्याला सांगता आलं